उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अजिंठा वेरूळ एबीपी माझावर तुम्ही पाहताय 10च्या बातम्या आणि आता एक अतिशय दुःखद बातमी हाती येते। एक दुःखद बातमी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तब्येत बिघडल्यानं दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी हे एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, तर बेळगावमधले आपले जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सगळे रद्द करून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे देखील आता दिल्लीकडे काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत। आपल्यासोबत सोमेश कोलगे आहे। सोमेश, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अखेर त्यांचं निधन झालंय। दीपक, आता अधिकृतपणे जवळपास ही माहिती आलेली आहे की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। वयाच्या 92व्या वर्षी एम्समध्ये त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला होता, त्यावेळी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आणि तेव्हापासून मनमोहन सिंग हे एम्समध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। संध्याकाळी साधारणपणे 8च्या दरम्यान त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत होती। ती माहिती समोर आली होती आणि त्यानंतर मग काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे जे जावई आहेत रॉबर्ट वाड्रा यांनी सगळ्यात पहिल्यांदा ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर काँग्रेसच्या बेळगाव येथील सर्व अधिवेशनातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि सगळेजण आणि सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशभरातील सर्व महत्वाच्या व्यक्ती हे सगळेजण नवी दिल्लीमध्ये, विशेषतः नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या दिशेने सगळेजण निघालेत। सोनिया गांधी, प्रियंका गांधी या स्वतः दोघेही जण आता एम्स रुग्णालयामध्ये आहेत आणि मनमोहन सिंग यांच्या जवळ आहेत अशी माहिती मिळते। एम्सच्या रुग्णालयामध्ये आता मोठ्या प्रमाणावर काही अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलवण्यात आलेल्या आहेत। फौजफाटा वाढवण्यात येतोय आणि माजी पंतप्रधान, मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आहेत। गिरीश कुबेर सर, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे।